आपण लाईनला सुरुवात केलेली आहे आणि लाईनमध्ये दोन टाईपचे इक्वेशन राहतात. एक वेक्टर इक्वेशन आणि दुसरं जे आहे ते कार्टेशियन इक्वेशन. तर दोन आपण वेक्टर इक्वेशन पाहिले होते आणि दोन कार्टेशियन इक्वेशन्स पाहिले होते. पण आता यासाठी लाईनचे काय इन्फॉर्मेशन्स आपल्याला माहिती असायला पाहिजे. लक्षात द्या, एकदा पुन्हा ते इक्वेशन्स आपण रिपीट करणार आहोत. सुरुवात केली आहे आपण लाईनला आणि लाईनचं आपण पहिल्या नंबरचं वेक्टर इक्वेशन पाहतो आहे. वेक्टर इक्वेशन ऑफ लाईन यासाठी इन्फॉर्मेशन काय दिलेली असेल तर स्पेसमध्ये एक लाईन आहे. हे 3 ॲक्सिस XYZ आणि ही एक लाईन आहे L. त्या लाईनवरच्या पॉईंटचा पोझिशन वेक्टर दिला असेल. सपोज लाईनवर गिवन पॉईंट A आणि Aचा पोझिशन वेक्टर आहे वेक्टर A आणि ही लाईन ज्या वेक्टरला पॅरलल असेल तो वेक्टर B जर दिला असेल तर अशा वेळेस या लाईनचं वेक्टर इक्वेशन फाइंड करण्याचं फॉर्म्युला आहे वेक्टर R इज इक्वल टू वेक्टर A प्लस लॅम्बडा वेक्टर B. वेक्टर इक्वेशन ऑफ लाईन वेक्टर R इज इक्वल टू वेक्टर A प्लस लॅम्बडा वेक्टर B. आता यामध्ये कोण काय आहे हे तुम्हाला माहीत पाहिजे. इथे वेक्टर B कोण आहे तर वेक्टर B पॅरलल वेक्टर टू लाईन. वेक्टर B इज द पॅरलल वेक्टर टू द लाईन. यामध्ये वेक्टर A कोण आहे तर वेक्टर A इज इक्वल टू हा पोझिशन वेक्टर आहे ऑफ गिवन पॉइंट ऑन लाईन. लाईनवरचं जो गिवन पॉइंट आहे त्या गिवन पॉइंटचा पोझिशन वेक्टर आहे. वेक्टर R काय आहे तर वेक्टर R इज द पोझिशन वेक्टर ऑफ एनी पॉइंट ऑन लाईन. लाईनवरच्या कोणत्याही एका पॉईंटचा हा पोझिशन वेक्टर आहे आणि लॅम्बडा इज स्केलर. लॅम्बडा इज स्केलर. याला इथे पॅरामीटर असं म्हणतात. पॅरामीटर ते जे इक्वेशन ऑफ लाईन आहे ना वेक्टर इक्वेशन हे झालं पॅरामेट्रिक इक्वेशन ऑफ लाईन. ही झाली एक कंडिशन. दुसरं जे वेक्टर इक्वेशन आपण पाहिलं होतं त्यामध्ये काय सांगितलं होतं की लाईनचे इन्फॉर्मेशन्स आपल्याला गिवन असेल. ही लाईन आहे आणि आता या लाईनवरच्या दोन पॉईंटचं पोझिशन वेक्टर A आणि B दोन पॉईंट घेतले आणि A पॉईंटचा पोझिशन वेक्टर वेक्टर आहे B पॉईंटचा वेक्टर B. अशा वेळेस या लाईनचं इक्वेशन फाइंड करण्याचा फॉर्म्युला आहे वेक्टर R इज इक्वल टू वेक्टर A प्लस लॅम्बडा आणि ब्रॅकेटमध्ये वेक्टर B मायनस वेक्टर A. झालं सेकंड नंबरचं वेक्टर इक्वेशन. आता यामध्ये वेक्टर A आणि वेक्टर B कोण आहेत वेअर वेक्टर A अँड वेक्टर B आर पोझिशन वेक्टर ऑफ गिवन पॉईंट्स ऑन द लाईन. वेक्टर R इज द पोझिशन वेक्टर ऑफ एनी पॉईंट ऑन द लाईन अँड लॅम्बडा इज द स्केलर. अशा प्रकारे जी गिवन इन्फॉर्मेशन असेल त्यावरून आपण या लाईनचे वेक्टर इक्वेशन्स फाइंड करू शकतो. जेव्हा आपल्याला यावरचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायची गरज पडेल त्यावेळेस तुम्हाला गिवन इन्फॉर्मेशन काय आहे ते समजलं पाहिजे. मी पुन्हा हे रिपीट करून राहिलो आहे की लाईनवरच्या पॉईंटचा पोझिशन वेक्टर आणि लाईन ज्या वेक्टरला पॅरलल आहे तो वेक्टर जर माहिती असेल तर इक्वेशन ऑफ लाईन फाइंड करण्याचा फॉर्म्युला यूज करायचा आणि लाईनवरच्या दोन पॉईंटचा पोझिशन वेक्टर जर गिवन असेल तर इक्वेशन ऑफ लाईन फाइंड करण्यासाठी या फॉर्म्युल्याचा यूज करायचं. हे झाले दोन वेक्टर इक्वेशन ऑफ लाईन. याच्यानंतर आहेत कार्टेशियन इक्वेशन. आता कार्टेशियन इक्वेशन्समध्ये काय सांगितलं आहे तर कार्टेशियन इक्वेशनमध्ये आहे की जर लाईनवरच्या गिवन पॉईंटचा पोझिशन वेक्टरच्या ऐवजी तुम्हाला या पॉईंटचे कोऑर्डिनेट्स माहिती असतील. या पॉईंटचे A पॉईंटचे कोऑर्डिनेट माहिती असतील x1 y1 z1 आणि याला पॅरलल असलेला जो वेक्टर आहे त्याचे डायरेक्शन रेशो किंवा त्या स्वतः लाईनचे डायरेक्शन रेशो जर माहिती असतील ते मी ABC घेतले
अशा वेळेस या लाईनचं इक्वेशन काय राहणार आहे? त्या लाईनचं इक्वेशन आहे x मायनस x1 अपॉन ए इज इक्वल टू y मायनस y1 अपॉन b इज इक्वल टू z मायनस z1 अपॉन c. x1 y1 z1 x y z मधून मायनस केले आणि जे डायरेक्शन रेशोज आहेत त्या तिघांच्या डिनॉमिनेटरमध्ये लिहिले. हे जे इक्वेशन आपल्याला मिळालेलं आहे हे कार्टेशियन इक्वेशन आहे. पहिल्या नंबरचं कार्टेशियन इक्वेशन ऑफ लाईन. इन्फॉर्मेशन काय गिवन असायला पाहिजे? तर पॉईंट जो गिवन आहे लाईनवरचा त्या पॉईंटचे कोऑर्डिनेट्स आणि त्या लाईनचे डायरेक्शन रेशोज जर माहिती असतील तर इक्वेशन ऑफ लाईन फाइंड करण्याचा फॉर्म्युला आहे x मायनस x1 अपॉन ए इज इक्वल टू y मायनस y1 अपॉन बी इज इक्वल टू z मायनस z1 अपॉन सी. त्यामध्ये ए बी सी कोण आहेत? ए बी सी. तर ए कॉमा बी कॉमा सी आर डायरेक्शन रेशोज ऑफ लाईन. यामध्ये एक्स वाय झेड कोण आहेत? तर x1 y1 z1 x1 y1 z1 कोण आहेत? ते कोऑर्डिनेट्स ऑफ गिवन पॉइंट ऑन लाईन. आणि मग यामध्ये येणार आहे एक्स वाय झेड कोण आहेत? तर एक्स वाय झेड आर कोऑर्डिनेट्स ऑफ एनी पॉइंट ऑन लाईन. लाईनवरच्या कोणत्याही एका पॉईंटचे कोऑर्डिनेट्स एक्स वाय झेड आहेत. x1 y1 z1 हे लाईनवरच्या गिवन पॉईंटचे कोऑर्डिनेट्स आहेत आणि ए बी सी हे त्या लाईनचे डायरेक्शन रेशोज आहेत. त्यानंतर आता सेकंड नंबरचं कार्टेशियन इक्वेशन काय आहे? जर लाईनच्या दोन्ही पॉईंटचे कोऑर्डिनेट्स दिले असतील, ए पॉईंटचे कोऑर्डिनेट x1 y1 z1 बी पॉईंटचे कोऑर्डिनेट्स x2 y2 z2 जर असतील तर मग या लाईन ए बीचं इक्वेशन कार्टेशियन फॉर्ममध्ये काय राहणार? तर कार्टेशियन फॉर्ममध्ये या लाईनचं इक्वेशन आहे x मायनस x1 अपॉन x2 मायनस x1 इज इक्वल टू y मायनस y1 अपॉन y2 मायनस y1 इज इक्वल टू z मायनस z1 अपॉन z2 मायनस z1. ते झाले दोन कार्टेशियन इक्वेशन ऑफ लाईन. तर जी जी इन्फॉर्मेशन आपल्याला दिलेली असेल त्या त्या इन्फॉर्मेशनचा यूज करून आपण आता वेक्टर इक्वेशन जर काढायला सांगितलं तर वेक्टर इक्वेशन फाइंड करणार. कार्टेशियन इक्वेशन्स काढायला सांगितले तर आपण कार्टेशियन इक्वेशन्स फाइंड करणार आहोत. तर आता आपण सुरुवात करणार आहोत एक्झरसाइजला. एक्झरसाइज 6.1 ला आपण सुरुवात केली आहे आणि दोन वेक्टर इक्वेशन आणि दोन कार्टेशियन इक्वेशन्स आपण पाहिलेले आहेत. आता यांचा यूज करून आपल्याला हे एक्झरसाइज सॉल्व करायची आहे. पहिला क्वेश्चन आहे फाइंड द वेक्टर इक्वेशन ऑफ लाईन. आता वेक्टर इक्वेशन म्हटल्याबरोबर तुमच्या डोळ्यासमोर हे दोन फॉर्म्युले यायला पाहिजेत. वेक्टर आर इज इक्वल टू वेक्टर ए प्लस लॅम्बडा वेक्टर बी आणि दुसरा वेक्टर आर इज इक्वल टू वेक्टर ए प्लस लॅम्बडा इन ब्रॅकेट वेक्टर बी मायनस वेक्टर ए. हे दोन इक्वेशन आहेत वेक्टर इक्वेशन ऑफ लाईन. यांचा यूज करूनच आपण वेक्टर इक्वेशन काढू शकतो. पण आता गिवन इन्फॉर्मेशन काय आहे? फाइंड द वेक्टर इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू द पॉईंट. एकाच पॉईंटमधून पास होत आहे. ज्या पॉईंटमधून पास होत आहे ना त्या पॉईंटचा पोझिशन वेक्टर तुम्हाला दिलेला आहे. जे एक लाईन आहे आणि ही लाईन ज्या पॉईंटमधून पास होत आहे त्या पॉईंटचा हा पोझिशन वेक्टर आहे आणि ही लाईन ज्या वेक्टरला पॅरलल आहे तो वेक्टर हा आहे. मग गिवन पॉईंट लाईनवरचा आपण ए घेत असतो आणि पॅरलल वेक्टर बी घेत असतो. ए पॉईंटचा पोझिशन वेक्टर दिला आहे म्हणजे हा झाला वेक्टर ए आणि पॅरलल ज्या वेक्टरला आहे त्याला आपण वेक्टर बी असं डिनोट करणार. म्हणून सुरुवातीला आपण इथे लिहिणार आहोत हिअर वेक्टर ए गिवन पॉईंटचा पोझिशन वेक्टर -2i प्लस जे प्लस के. पॅरलल कुणाला आहे? त्या वेक्टरला. त्याला मी बी ने डिनोट केला आहे 4i मायनस जे प्लस 2k. आपल्याला काढायचं आहे ए पॉईंटमधून पास होणारे आणि वेक्टर बीला पॅरलल असलेली लाईन. तर आपण इथे लिहिणार आहोत वेक्टर इक्वेशन काढायचं आहे वेक्टर इक्वेशन ऑफ लाईन.
ती लाईन कशी आहे, पासिंग थ्रू पॉइंट ए विथ पोजिशन वेक्टर वेक्टर ए अँड पॅरलल टू वेक्टर बी इज. आता या दोनपैकी कोणता फॉर्म्युला यूज करायचा आहे आपल्याला, फर्स्ट नंबर वेक्टर आर इज इक्वल टू वेक्टर ए प्लस लॅम्बडा वेक्टर बी. तो फॉर्म्युला आहे वेक्टर आर इज इक्वल टू वेक्टर ए प्लस लॅम्बडा वेक्टर बी. आणि यामध्ये आता सबस्टिट्यूशन्स करा. आन्सर येईल वेक्टर आर इज इक्वल टू वेक्टर ए, एच्या जागेवर येणार आहेत -2i प्लस जे प्लस के प्लस लॅम्बडा. वेक्टर बीच्या जागेवर येणार आहेत 4i मायनस जे प्लस 2k. इथे जे इक्वेशन मिळालेलं आहे या इक्वेशनला म्हटलं जातं वेक्टर इक्वेशन ऑफ लाईन. हे आहे वेक्टर इक्वेशन ऑफ लाईन. आता यामध्ये हा जो वेक्टर आहे हा ए आहे म्हणजेच त्या लाईनवर जो गिवन पॉईंट आहे त्या पॉईंटचा पोझिशन वेक्टर, आणि लाईन ज्या वेक्टरला पॅरलल आहे तो हा वेक्टर येतोय 4i मायनस जे प्लस 2k. लॅम्बडा कोण आहे, स्केलर, आणि वेक्टर आर इज द पोझिशन वेक्टर ऑफ एनी पॉईंट ऑन द लाईन. बघा किती सोपी होतं. लाईनवरच्या पॉईंटचा पोझिशन वेक्टर दिला होता, लाईन ज्या वेक्टरला पॅरलल आहे तो वेक्टर दिला होता. तुम्हाला वेक्टर इक्वेशन काढायचं होतं, हा फॉर्म्युला आपण यूज केला, आपल्याला वेक्टर इक्वेशन ऑफ लाईन मिळालेलं आहे. सेकंड नंबर. आता या सेकंड नंबरमध्ये सुद्धा वेक्टर इक्वेशन ऑफ लाईनच आपल्याला फाइंड करायचं आहे. आता यामध्ये काय सांगितलं आहे, ही एक लाईन आहे आणि ही लाईन दोन पॉईंटमधून पास होत आहे, 1 आणि 2. या दोन्हीही पॉईंटचे पोझिशन वेक्टर्स तुम्हाला दिले. या पॉईंटला जर मी नाव दिले ए बी, तर ए पॉईंटचा पोझिशन वेक्टर दिलेला आहे, बी पॉईंटचा पोझिशन वेक्टर दिलेला आहे. तुम्हाला या लाईनचं वेक्टर इक्वेशन फाइंड करायचं आहे. लक्षात द्या, ए पॉईंटचा पोझिशन वेक्टर वेक्टर ए, बीचा पोझिशन वेक्टर वेक्टर बी. तर आपण पहिला जो आहे तो वेक्टर ए आणि दुसरा वेक्टर बी घेऊ. हिअर वेक्टर ए इज इक्वल टू 3i प्लस 4j मायनस 7k and vector b is equal to 6i minus j plus k. आता आपल्याला दोनपैकी कोणता फॉर्म्युला यूज करायचा आहे, तर दोन पॉईंटमधून पास होणारी जी लाईन आहे त्या लाईनचं वेक्टर इक्वेशन आपल्याला काढायचं आहे. आपण इथे लिहिणार आहोत वेक्टर इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू points A with position vector vector A and B with position vector vector B is. फॉर्म्युला आपण पाहिला होता वेक्टर R इज इक्वल टू वेक्टर A प्लस लॅम्बडा इन ब्रॅकेट वेक्टर B मायनस A. आठवत असेल तुम्हाला. हा पहिल्यावाला फॉर्म्युला इथे यूज होणार नाही, कारण बी हा वेक्टर त्या लाईनला पॅरलल नाही आहे, तो पॉईंटचा पोझिशन वेक्टर दिलेला आहे. आता यामध्ये सबस्टिट्यूशन जर केलं तर वेक्टर R इज इक्वल टू वेक्टर A, वेक्टर ए आहे 3i प्लस 4j मायनस 7k प्लस लॅम्बडा आणि ब्रॅकेटमध्ये बी मायनस ए. या दोघांचे सबट्रॅक्शन आपल्याला लिहायचे आहे. तुम्ही इथे स्क्वेअर ब्रॅकेट घेतो आहे आणि या स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये पहिले वेक्टर बी लिहितो आहे 6i मायनस जे प्लस के मायनस ए वेक्टर मायनस करायचं आहे 3i प्लस 4j मायनस 7k. या दोघांचे सबट्रॅक्शनचं आपण इथे लिहिणार आहोत. देअरफॉर वेक्टर आर इज इक्वल टू 3i प्लस 4j मायनस 7k प्लस लॅम्बडा. आता हे दोन्ही ब्रॅकेट जर ओपन केले आपण तर 6i मायनस जे प्लस के, ही निगेटिव्ह साईन या ब्रॅकेटला अप्लाय करा, मायनस 3i मायनस 4j प्लस 7k. आणि आता ब्रॅकेटला सॉल्व केलं तर फायनल आन्सर आपल्याला वेक्टर इक्वेशनचं मिळेल. वेक्टर इक्वेशन ऑफ लाईन 3i प्लस 4j मायनस 7k प्लस लॅम्बडा ब्रॅकेटमध्ये 6i मधून 3i मायनस करा 3i
-j -4j -5j आणि k + 7k यांची ॲडिशन जर केली तर ते येणार आहे 8k. तर आपल्याला वेक्टर इक्वेशन ऑफ लाईन मिळालेला आहे. वेक्टर r इज इक्वल टू 3i + 4j - 7k प्लस लॅम्बडा इन ब्रॅकेट 3i - 5j प्लस 8k. दोन्ही वेळेस आपण वेगवेगळे फॉर्म्युले यूज केले वेक्टर इक्वेशनचे, कारण गिवन इन्फॉर्मेशन्स डिफरंट होती. आता बघा क्वेश्चन नंबर 3. या क्वेश्चन नंबर 3 मध्ये काय सांगितलेलं आहे, फाइंड द वेक्टर इक्वेशन ऑफ लाईन. पुन्हा इथे वेक्टर इक्वेशन ऑफ लाईनच काढायचे. आता कसं आहे, पासिंग थ्रू द पॉइंट, एकच पॉइंट आहे, पासिंग थ्रू द पॉइंट हॅव्हिंग पोझिशन वेक्टर, हा पोझिशन वेक्टर आहे आणि त्या लाईनचे डायरेक्शन रेशो तुम्हाला दिलेले आहे. म्हणजे दिलेले इन्फॉर्मेशन काय आहे ते महत्त्वाचं आहे, पहिले समजून घ्या. ही लाईन आहे, लाईनवरचा एक पॉइंट आहे ए, त्याचा पोझिशन वेक्टर तुम्हाला दिलेला आहे, ज्या वेक्टर ए आहे आणि या लाईनचे तुम्हाला डायरेक्शन रेशोज दिलेले आहेत -3, 4 आणि 2. बघा, एकाच पॉईंटचं पोझिशन वेक्टर आणि लाईनचे डायरेक्शन रेशो दिलेले आहे. तर अशा वेळेस वेक्टर इक्वेशन फाइंड करताना कोणता फॉर्म्युला यूज करायचा, तर खूप सोपी आहे. हा गिवन पॉईंट आहे, गिवन पॉईंटचं पोझिशन वेक्टर वेक्टर ए आहे, तर मी इथे लिहितो आहे हिअर वेक्टर ए इज इक्वल टू आहे 5i + 4j + 3k. हा झाला वेक्टर ए. लाईनचे आपल्याला डायरेक्शन रेशोज दिलेले आहेत. DRS ऑफ लाईन आर -3, 4, 2. लक्षात आलं. आता लाईनचे डायरेक्शन रेशो दिलेले आहेत, याचा अर्थ असा होतो की या लाईनला जो पॅरलल वेक्टर आहे बी, या वेक्टर बी ला तुम्ही इन टर्म्स ऑफ IJK मध्ये लिहू शकता. लाईनचे डायरेक्शन रेशो -3, 4, 2 आहेत, म्हणजे वेक्टर बी चे सुद्धा डायरेक्शन रेशो तेच आहे आणि वेक्टर बी चे डायरेक्शन रेशो जर -3, 4, 2 असतील तर या वेक्टर बी ला तुम्ही इन टर्म्स ऑफ IJK मध्ये लिहू शकता. तर या वेक्टर बी ला इन टर्म्स ऑफ IJK मध्ये आपल्याला लिहिता येईल -3i + 4j + 2k. मी सांगितलं होतं डायरेक्शन रेशो म्हणजे IJK चे जे कोइफिशियंट्स असतात ते आपण डायरेक्शन रेशो म्हणतोय. मग या लाईनला जो पॅरलल वेक्टर आहे, कारण पॅरलल वेक्टर आणि लाईन दोघांचे डायरेक्शन रेशो सेम राहतील. लाईनचे डायरेक्शन रेशो जर आपल्याला दिले तर पॅरलल असलेल्या वेक्टरचे डायरेक्शन रेशो तेच आहेत आणि मग त्या वेक्टरला तुम्ही इन टर्म्स ऑफ IJK मध्ये लिहू शकता. म्हणजे आता बघा, तुम्हाला लाईनवरच्या गिवन पॉईंटचं पोझिशन वेक्टर माहिती आहे आणि ती लाईन ज्या वेक्टरला पॅरलल आहे तो वेक्टर सुद्धा माहिती आहे. म्हणून आपण वेक्टर इक्वेशन ऑफ लाईन फाइंड करणार आहोत. वेक्टर इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू पॉइंट ए विथ वेक्टर ए अँड पॅरलल टू वेक्टर बी इज, फॉर्म्युला काय होता, वेक्टर आर इज इक्वल टू वेक्टर ए प्लस लॅम्बडा इन टू वेक्टर बी. आता यामध्ये सबस्टिट्यूशन्स करा. वेक्टर आर इज इक्वल टू वेक्टर ए आहे 5i + 4j, 5i + 4j + 3k प्लस लॅम्बडा इन ब्रॅकेट वेक्टर बी, हा जो डायरेक्शन रेशोवरून आपण काढलेला आहे -3i + 4j + 2k. तुम्हाला ज्या लाईनचं वेक्टर इक्वेशन काढायला सांगितलं होतं ते वेक्टर इक्वेशन आपल्याला मिळालेलं आहे. दिस इज द रिक्वायर्ड वेक्टर इक्वेशन ऑफ लाईन. आता पाहणार आहोत आपण नेक्स्ट नंबर 4. फाइंड द वेक्टर इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू द पॉइंट. एका पॉइंटचा पोझिशन वेक्टर दिलेला आहे आणि
परपेंडिक्युलर टू द टू वेक्टर्स. आपल्याला अशा लाईनचं वेक्टर इक्वेशन काढायचं आहे. लक्षात द्या, त्याची डायग्राम मी काढून दाखवतो तुम्हाला. हे दोन वेक्टर आहे आणि ती लाईन या दोन वेक्टरला परपेंडिक्युलर आहे. सपोज मी ही ती लाईन काढलेली आहे. ही लाईन या वेक्टरला परपेंडिक्युलर आहे, याही वेक्टरला परपेंडिक्युलर आहे आणि या लाईनवरच्या पॉईंटचा पोझिशन वेक्टर तुम्हाला दिलेला आहे. प्रॉब्लेम व्यवस्थित वाचून घ्या, म्हणजे कन्सेप्ट जो आहे तो तुमच्या व्यवस्थित लक्षात येईल. फाइंड वेक्टर इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू द पॉईंट. हा पॉईंट आहे लाईनवरचा, तर लाईनवरचा हा पॉईंट ए आणि या पॉईंटचा पोझिशन वेक्टर वेक्टर ए. तर हा जो पहिला वेक्टर आहे ना, हा पहिला वेक्टर झाला ए. तर म्हणून मी इथे लिहितो आहे हिअर वेक्टर ए इज इक्वल टू आय प्लस 2j प्लस 3k. लाईनवर एकच पॉईंट आहे आणि त्याच पॉईंटचा पोझिशन वेक्टर दिला. तर ती लाईन दोन वेक्टरला परपेंडिक्युलर आहे. तर हे दोन वेक्टर घेतले, त्यापैकी एकाला मी वेक्टर बी आणि दुसऱ्याला वेक्टर सी ने डिनोट केलं आहे, म्हणजे परपेंडिक्युलर टू द दिस टू वेक्टर. त्यापैकी हा जो वेक्टर आहे तो बी आणि याला मी सी ने डिनोट केला आहे. तर हिअर वेक्टर बी इज इक्वल टू आय प्लस जे प्लस के अँड वेक्टर सी इज इक्वल टू 2i मायनस जे प्लस के. तर लक्षात द्या, ज्या लाईनचं इक्वेशन तुम्हाला काढायचं आहे वेक्टर इक्वेशन, त्या लाईनवरच्या पॉईंटचा हा पोझिशन वेक्टर आहे आणि ती लाईन या दोघांना परपेंडिक्युलर आहे. अशी डायग्राम मी इथे काढून दाखवली तुम्हाला. आता या लाईनचं इक्वेशन तुम्हाला काढायचं आहे. या लाईनवरच्या पॉईंटचा पोझिशन वेक्टर दिला, ती लाईन बीला आणि सीला दोघांनाही परपेंडिक्युलर आहे. मग तुम्हाला क्रॉस प्रॉडक्ट आठवत असेल, वेक्टर प्रॉडक्ट. बीचा सी सोबत जर क्रॉस प्रॉडक्ट घेतला आपण, राईट हँडेड रूल माहिती असेल तुम्हाला, बीचा सी सोबत जर क्रॉस प्रॉडक्ट घेतला तर आपल्याला एक नवीन वेक्टर भेटतो बी क्रॉस सी. आणि हा जो बी क्रॉस सी आहे, हा बी क्रॉस सी या बी आणि सी ला कसा असतो, परपेंडिक्युलर. म्हणजेच या बी आणि सी ला परपेंडिक्युलर असलेला वेक्टर कोण आहे, बी क्रॉस सी. बीचा सी सोबत क्रॉस प्रोडक्ट घेतल्यानंतर आपल्याला बी क्रॉस सी हा वेक्टर भेटतो आणि तो वेक्टर बी ला आणि सी ला परपेंडिक्युलर आहे. ही लाईन सुद्धा बी आणि सी ला परपेंडिक्युलर होती. याचा अर्थ ज्या लाईनचं वेक्टर इक्वेशन तुम्हाला काढायचं आहे त्या लाईनला हा वेक्टर कसा आलेला आहे, पॅरलल. म्हणजे आपल्याला गरज आता कोणाची आहे, बी क्रॉस सी ची. म्हणून आपण सर्वात पहिले बी क्रॉस सी फाइंड करणार आहोत. आणि बी क्रॉस सी कसं फाइंड करायचं, तर आपण एक डिटर्मिनंट घेतलाय. या डिटर्मिनंटमध्ये पहिला रो घेतला आय जे के, दुसरा येणार 1 1 1, तिसरा येणार 2 - 1 1, 2 - 1 1. याला सॉल्व करायचं. पहिले येतील आय ब्रॅकेटमध्ये 1 + 1, नंतर येणार मायनस जे ब्रॅकेटमध्ये 1 - 2 आणि प्लस येणार आहेत के ब्रॅकेटमध्ये -1 - 2 इज इक्वल टू 2i. यांचं कॅल्क्युलेशन येतं प्लस जे आणि -3k. वेक्टर बी क्रॉस सी हा वेक्टर आपल्याला मिळाला आहे. वेक्टर बी क्रॉस सी आला आहे 2i + j - 3k. आता आपल्याला ज्या लाईनचं इक्वेशन काढायचं आहे ती कशी आहे पुन्हा एकदा सांगतो. दिस लाईन इज पासिंग थ्रू द पॉईंट अँड पॅरलल टू वेक्टर बी क्रॉस सी. पॅरलल टू वेक्टर बी क्रॉस सी. म्हणून आपण इक्वेशन ऑफ लाईन, वेक्टर इक्वेशन ऑफ लाईन जेव्हा फाइंड करणार त्यावेळेस लिहिताना आपण असं लिहिणार, वेक्टर इक्वेशन ऑफ लाईन, वेक्टर इक्वेशन ऑफ लाईन passing through point A with position vector vector A and parallel to कुणाला पॅरलल आहे, B क्रॉस C. कोणत्या वेक्टरला पॅरलल आहे, B क्रॉस C या वेक्टरला पॅरलल आहे. तर ते इक्वेशन आणार आहे वेक्टर R इज इक्वल टू पासिंग थ्रू द पॉईंट A चा पोझिशन वेक्टर वेक्टर A प्लस लॅम्बडा. आता ज्या वेक्टरला पॅरलल आहे तो वेक्टर तुम्हाला इथे लिहायचा आहे. फॉर्म्युल्यामध्ये आपण वेक्टर B ला पॅरलल घेतलं होतं. इथे कोण आहे, B क्रॉस C.
इथे येणार आहे बी क्रॉस सी. हा फॉर्म्युला तयार झाला आहे. आणि आता यामध्ये सबस्टिट्यूशन जर केली तर वेक्टर आर इज इक्वल टू वेक्टर ए गिवन आहे, वेक्टर ए आहे आय प्लस 2j प्लस 3k, आय प्लस 2j प्लस 3k प्लस लॅमडा, आणि बी क्रॉस सी आत्ताच काढला आहे आपण. हा बी क्रॉस सी आहे 2i प्लस j मायनस 3k. दिस इज रिक्वायर्ड वेक्टर इक्वेशन ऑफ लाईन. आपल्याला ज्या लाईनचं वेक्टर इक्वेशन काढायला सांगितलं होतं त्या लाईनचं हे वेक्टर इक्वेशन आहे. पॅरलल कोणत्या वेक्टरला होते? बी क्रॉस सी ला. तर फॉर्म्युला लिहिताना इथे बी क्रॉस सी लिहिलं आहे, हे लक्षात ठेवा. हा नेक्स्ट सम आपण पाहणार आहोत. नंबर 5. काय सांगितलं आहे पाय यामध्ये? यामध्ये सुद्धा वेक्टर इक्वेशन ऑफ लाईनच काढायला सांगितलं आहे. आणि कसं सांगितलं पहिले डायग्राम समजून घ्या. एक लाईन आहे, ज्या लाईनचं आपल्याला वेक्टर इक्वेशन काढायचं आहे. या लाईनवरचा एक पॉईंट आहे ज्याचा पोझिशन वेक्टर दिला आहे एचा पोझिशन वेक्टर दिलेला आहे. फाइंड द वेक्टर इक्वेशन ऑफ लाइन पासिंग थ्रू द पॉइंट. हा आहे तो वेक्टर ए. म्हणून मी इथे लिहितो आहे हिअर वेक्टर ए इज इक्वल टू मायनस आय मायनस जे प्लस 2k. झालं आहे. आता या लाईनला आणखी एक दुसरी लाईन पॅरलल आहे, तिचं वेक्टर इक्वेशन दिलं आहे. ही रिक्वायर्ड लाईन आणि या लाईनला आणखी एक लाईन पॅरलल आहे, त्या लाईनचं वेक्टर इक्वेशन आपल्याला दिलेलं आहे. वेक्टर आर इज इक्वल टू आय प्लस 2j प्लस 3k प्लस लॅमडा इन ब्रॅकेट 3i प्लस 2j प्लस k. ज्या लाईनचं इक्वेशन काढायचं आहे त्या लाईनवरचा पॉईंटचं पोझिशन वेक्टर दिला आहे. ती झाली रिक्वायर्ड लाईन जिचं इक्वेशन आपण काढणार आहोत. आणि ती लाईन ज्या लाईनला पॅरलल आहे त्या लाईनचं वेक्टर इक्वेशन तुम्हाला दिलेलं आहे. आता या लाईनचं इक्वेशन कसं काढणार? तर बघा या दोन्ही लाईन्स एकमेकांना पॅरलल आहेत. आता ही जी लाईन आहे ना, या लाईनचं वेक्टर इक्वेशन तुम्हाला दिलं म्हणजेच यामध्ये हा वेक्टर काय झाला, ते या लाईनवरच्या पॉईंटचा पोझिशन वेक्टर हा आहे. मग हा वेक्टर काय झाला, तर हा वेक्टर या लाईनला पॅरलल आहे. या लाईनला पॅरलल आहे म्हणजेच हा वेक्टर या लाईनला सुद्धा पॅरलल येणार आहे. या लाईनला पॅरलल वेक्टर जर आपण वेक्टर बी घेतला, हा जर बी घेतला तो बी या लाईनला पॅरलल आहे म्हणजेच बी या लाईनला सुद्धा कसा येणार आहे, पॅरलल. मग बी हा या लाईनला पॅरलल आहे, तर तुम्ही या लाईनचं इक्वेशन काढू शकता. म्हणून आता लिहिताना आपण असं लिहिणार आहोत, सिन्स रिक्वायर्ड लाईन. ही रिक्वायर्ड लाईन कशी आहे, पॅरलल टू धिस लाईन. रिक्वायर्ड लाईन इज पॅरलल टू लाईन वेक्टर आर इज इक्वल टू आय प्लस 2j प्लस 3k प्लस लॅमडा इन ब्रॅकेट 3i प्लस 2j प्लस k. देयरफॉर वेक्टर बी इज इक्वल टू आपण लिहू शकतो 3i प्लस 2j प्लस k. आणि आता पाहिजे असलेले दोन्ही वेक्टर आपल्याला माहिती आहेत. हा लाईनवरच्या रिक्वायर्ड लाईन जी आहे ना, त्या लाईनवरच्या पॉईंटचा पोझिशन वेक्टर आणि हे रिक्वायर्ड लाईन ज्या वेक्टरला पॅरलल आहे तो वेक्टर आपल्याला मिळालेला आहे. आता आपण या लाईनचं वेक्टर इक्वेशन काढू शकतो. देयरफॉर वेक्टर इक्वेशन ऑफ लाईन, वेक्टर इक्वेशन ऑफ लाईन passing through point A with position vector A and parallel to vector B is फॉर्म्युला यूज करायचा. वेक्टर आर इज इक्वल टू वेक्टर ए प्लस लॅमडा वेक्टर बी. वेक्टर आर इज इक्वल टू वेक्टर ए आहे मायनस आय मायनस जे प्लस 2k प्लस लॅमडा इन ब्रॅकेट वेक्टर बी आहे 3i प्लस 2j प्लस k.
ती लाईन होती ज्या लाईनचं वेक्टर इक्वेशन आपल्याला काढायचं होतं. तर महत्त्वाचं हे आहे, या दोन लाईन्स एकमेकांना पॅरलल होत्या. या लाईनला पॅरलल असलेला वेक्टर हा आहे, मग तोच वेक्टर या लाईनला सुद्धा पॅरलल आहे, म्हणजे या लाईनवरच्या पॉईंटचं पोझिशन वेक्टरही माहिती आहे आणि ही लाईन ज्या वेक्टरला पॅरलल आहे तो वेक्टरही माहिती आहे. तर आपण या फॉर्म्युल्याचा यूज करू शकतो, वेक्टर आर इज इक्वल टू वेक्टर ए प्लस लॅम्बडा वेक्टर बी, आणि आन्सर मिळते. आता आपण पाहणार आहोत नंबर 6 आणि यामध्ये कार्टेशियन इक्वेशन ऑफ लाईन फाइंड करायचं आहे. तर लाईनचे कार्टेशियन इक्वेशन फाइंड करण्याचे दोन फॉर्म्युले यापूर्वी आपण पाहिलेले आहेत. ते कोणते होते? एक होता x मायनस x1 अपॉन ए इज इक्वल टू y मायनस y1 अपॉन बी इज इक्वल टू z मायनस z1 अपॉन सी, आणि दुसरा होता x मायनस x1 अपॉन x2 मायनस x1 इज इक्वल टू y मायनस y1 अपॉन y2 मायनस y1 इज इक्वल टू z मायनस z1 अपॉन z2 मायनस z1. हे दोन फॉर्म्युले आहेत कार्टेशियन इक्वेशन ऑफ लाईन फाइंड करण्याचे. जेव्हा लाईनचे डायरेक्शन रेशो आणि लाईन ज्या पॉईंटमधून पास होत आहे त्या एका पॉईंटचे कोऑर्डिनेट माहिती असतील तर इक्वेशन ऑफ लाईन फाइंड करताना पहिला फॉर्म्युला यूज करा. जर लाईनवरच्या दोन्ही पॉईंटचे कोऑर्डिनेट दिले असतील आणि कार्टेशियन इक्वेशन्स काढायला सांगितलं तर हा जो सेकंड नंबरचा फॉर्म्युला आहे तो यूज करायचा. आता या नंबर 6 मध्ये काय सांगितलं आहे पहा, फाइंड द कार्टेशियन इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू द पॉइंट ए. तर आपल्याला एक पॉइंट दिलेला आहे ए, त्याचे कोऑर्डिनेट्स आहेत -1 to 1. त्याला घेऊ आपण x1 y1 z1, आणि लाईनचे डायरेक्शन रेशो तुम्हाला दिलेले आहे. डायरेक्शन रेशोज ऑफ लाईन आर काय दिलेले आहे? 2 3 1. जे या व्हॅल्यू कुणाचे आहेत? ए बी सीच्या. जे आपल्याला पॉईंटचे कोऑर्डिनेट्स माहिती आहेत, लाईनचे डायरेक्शन रेशो माहिती आहे, आपण एक कार्टेशियन इक्वेशन फाइंड करताना हा फॉर्म्युला यूज करणार आहोत. देअरफॉर कार्टेशियन इक्वेशन ऑफ लाईन फॉर्म्युला यूज करायचं. x मायनस x1 अपॉन ए इज इक्वल टू y मायनस y1 अपॉन बी इज इक्वल टू z मायनस z1 अपॉन सी. यामध्ये आता सबस्टिट्यूशन्स करा. लाईनचं कार्टेशियन इक्वेशन आपल्याला मिळणार आहे x मायनस x1, x1 ची व्हॅल्यू किती आहे? -1, तर मायनस मायनस होतील +1 अपॉन ए ची व्हॅल्यू आहे 2 इज इक्वल टू y मायनस y1, तर इकडे येणार आहेत y मायनस y1 ची व्हॅल्यू 2 आहे अपॉन बी ची व्हॅल्यू 3 आहे y मायनस 2 अपॉन 3 इज इक्वल टू z मायनस z1 ची व्हॅल्यू 1 आहे अपॉन सी ची व्हॅल्यू 1 आहे. आपल्याला जे इक्वेशन मिळालेलं आहे हे कार्टेशियन इक्वेशन ऑफ लाईन आहे. त्याने जे इक्वेशन काढायला सांगितलेलं आहे ते इक्वेशन आपण फाइंड केलेलं आहे. आपल्याला पासिंग थ्रू द पॉइंट लाईन दिली होती आणि त्या लाईनचे डायरेक्शन रेशोज दिले होते. कार्टेशियन इक्वेशन फाइंड करण्याचा हा पहिल्या नंबरचा जो फॉर्म्युला आहे तो आपण यूज केले आहे. आता पाहणार आहोत आपण नंबर 7. फाइंड द कार्टेशियन इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू द 2 पॉइंट्स. इथे कार्टेशियन इक्वेशनच काढायचं आहे, म्हणजे या दोनपैकीच फॉर्म्युला यूज करायचा आहे. ही लाईन 2 पॉईंटमधून पास होत आहे. त्यापैकी हा पहिला पॉईंट ए, हिअर पॉईंट ए 2,2,1 त्याला आपण x1 y1 z1 ने डिनोट करणार. आणि सेकंड पॉईंट बी आहे, याला त्याचे कोऑर्डिनेट्स आहेत 1 3 0. याला आपण x2 y2 आणि z2 ने डिनोट करणार. त्या दोनपैकी कोणता फॉर्म्युला यूज करणार? तर आपल्याला हा सेकंड नंबरचा फॉर्म्युला यूज करावा लागेल कार्टेशियन इक्वेशन फाइंड करण्यासाठी. कारण लाईनवरच्या 2 पॉईंटचे कोऑर्डिनेट्स जर दिले असतील तर या फॉर्म्युल्याचा यूज करायचा.
देयरफॉर कार्टेशियन इक्वेशन ऑफ लाइन काय फॉर्म्युला होता x मायनस x1 अपॉन x2 मायनस x1 इज इक्वल टू y मायनस y1 अपॉन y2 मायनस y1 इज इक्वल टू z मायनस z1 अपॉन z2 मायनस z1. आता यामध्ये फक्त सबस्टिट्यूशन्स करा. x मायनस x1 ची व्हॅल्यू किती आलेली आहे 2 अपॉन x2 मायनस x1 x2 मायनस x1 मीन्स 1 मायनस 2 इज इक्वल टू y मायनस y1 y1 ची व्हॅल्यू 2 आहे अपॉन y2 मायनस y1 मीन्स 3 मायनस 2 इज इक्वल टू z मायनस z1 z1 ची व्हॅल्यू 1 आहे अपॉन z2 मायनस z1 म्हणजे 0 मायनस 1. यांचं कॅल्क्युलेशन जर केलं तर आपल्याला इक्वेशन ऑफ लाईन मिळणार x मायनस 2 अपॉन मायनस 1 इज इक्वल टू y मायनस 2 अपॉन 1 is equal to z minus 1 upon minus 1 z minus 1 upon minus 1. आता जे इक्वेशन मिळालेलं आहे कार्टेशियन इक्वेशन ऑफ लाईन आहे. यामध्ये तुम्ही आणखी चेंजेस करू शकता. याच्या डिनॉमिनेटरमध्ये जे 3 नंबर आलेले आहेत हे 3 नंबर्स त्या लाईनचे डायरेक्शन रेशो आहेत. दोघांना निगेटिव्ह साईन आले तर आपण यांच्या साईन चेंज करून टाकायच्या. याच इक्वेशनला ऑरमध्ये आपण असंही लिहू शकतो x मायनस 2 अपॉन प्लस 1 इज इक्वल टू y मायनस 2 अपॉन मायनस 1. ही साईन बदलली इथे मायनसचे प्लस केले प्लसचे मायनस आणि z मायनस 1 अपॉन प्लस 1. त्या दोनपैकी कोणतंही आन्सर तुम्ही लिहू शकता. रिक्वायर्ड आन्सर हे आहे कार्टेशियन इक्वेशनचं किंवा आन्सर तुम्ही हे सुद्धा लिहू शकता. तुम्हाला विचारलं की या लाईनचं डायरेक्शन रेशोज काय आहे तुम्ही डायरेक्शन रेशोज -1 1 -1 सांगू शकता किंवा 1 -1 +1 हे सुद्धा त्या लाईनचे डायरेक्शन रेशोज आहेत. तर आता तुमच्या लक्षात आलं असेल की वेक्टर इक्वेशन ऑफ लाईन आणि कार्टेशियन इक्वेशन्स ऑफ लाईन्स कसे फाइंड करायचे. टोटल 4 फॉर्म्युले होते त्यापैकी 2 फॉर्म्युले जे आहेत ते वेक्टर इक्वेशन ऑफ लाईनचे होते आणि 2 फॉर्म्युले जे आहेत ते कार्टेशियन इक्वेशन ऑफ लाईन्सचे होते.